स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व मानले जाते. राष्ट्रभक्ती, क्रांती, साहित्य, समाज सुधारणा, विज्ञाननिष्ठ विचार आणि राष्ट्ररक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी ठरत आहे. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या सावरकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था पुणे यांच्या नागपूर शहर शाखेतर्फे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सागरा प्राण तळमळला या सांगीतिक अभिवाचन कार्यक्रमाने उपस्थितांना सावरकरांच्या जीवनकार्याचा प्रभावी परिचय करून दिला. सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अभिनव नेपथ्य, आकर्षक प्रकाश योजना, भावस्पर्शी पार्श्वसंगीत आणि प्रभावी निवेदन यांच्या माध्यमातून सावरकरांच्या जीवनातील विविध पैलू उलगडण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान, अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा, साहित्यिक कार्य, हिंदुत्वाची भूमिका तसेच राष्ट्रभक्तीचा संदेश यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपेंद्र कोठेकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजप, संजय भेंडे, अध्यक्ष नागपूर नागरिक सहकारी बँक आणि चंद्रकांत लाखे, प्रकाशक लाखे प्रकाशन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या साहित्याचा अभ्यास आणि प्रचार प्रसार होण्याची गरज व्यक्त केली. या अभिवाचनाची संहिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध सावरकर साहित्य अभ्यासक, लेखिका आणि वक्त्या डॉ. शुभा साठे यांनी लिहिली असून दिग्दर्शनाची जबाबदारी डॉ. अनिकेत मुंशी यांनी सांभाळली. कार्यक्रमाला संगीताची प्रभावी साथ शशांक साठे यांनी दिली तर प्रकाश योजना ऋषभ धापोडकर यांनी केली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन देवयानी मास्टे यांनी केले. या अभिवाचनात सुश्रुत मास्टे, आल्हाद मुंशी, मृणाल काटेगोळकर, स्वाती गोंधळेकर, गौरव गोंधळेकर, डॉ. अनुराधा मुंशी, डॉ. अनिकेत मुंशी आणि डॉ. शुभा साठे यांनी आपल्या प्रभावी अभिनय आणि सादरीकरणातून सावरकरांच्या विचारांना जिवंत केले. कार्यक्रमादरम्यान सावरकरांच्या कविता, विचार आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले प्रसंग यामुळे सभागृहातील वातावरण भारावून गेले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्रप्रेम, त्याग आणि संघर्ष यांची आठवण करून देत हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. सावरकरांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचावेत आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ व्हावी हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. नमस्कार, मी डॉक्टर अभिनय देव. फार छान कार्यक्रमाची प्रस्तुती खूप छान होती आणि संहिता पण छान होती, त्यांचं सादरीकरण पण छान, दिग्दर्शन पण छान, खूप सुंदर प्रयोग सादर झाला. त्याचे नवनवीन भरपूर ठिकाणी प्रयोग व्हावेत अशी इच्छा आहे. छान, सगळ्यांनी खूपच म्हणजे मन एकदम आनंदित झालं. सागरा प्राण तळमळला हा जो प्रयोग आहे तो अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. नव्या पिढीला सावरकरांचा त्याग, सावरकरांची देशभक्ती कळावी या दृष्टीने हा प्रयोग सर्वत्र व्हावा असा मी शुभेच्छा देतो. दिग्दर्शक, कलावंत, लेखक या सर्वांनी अत्यंत उत्तम भूमिका पार पाडल्या. या कार्यक्रमाचं खरं यश आहे. मुख्यतः या कार्यक्रमामागची भावना प्रेक्षकांकडे पोहोचवण्यामध्ये हा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे. हा प्रयोग सर्वत्र व्हावा अशा शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनाच्या पूर्वेला हा जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम पाहून खूप हक्क झालो आणि खरोखर मी संपूर्ण चमूचं खूप खूप अभिनंदन करतो. डॉक्टर शुभा साठे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांनी हा जो इतका सुंदर प्रयोग लिहिलेला आहे अभिवाचनाचा, तर याचे खूप प्रयोग विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये व्हावेत. या संपूर्ण चमूला राजाश्रय मिळावा. माननीय नितीनजी गडकरी यांना मी विनंती करेन की त्यांनी या संपूर्ण चमूला आर्थिक असं पाठबळ उपलब्ध करून द्यावं. खासदार महोत्सवामध्ये हा कार्यक्रम व्हावा आणि मी संपूर्ण चमूला शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो,
जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।